अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आज सगळा अध्याय वगैरे सगळा उचलून ठेवल्यावरती पूजा वगैरे आवरली आणि हे सकाळी सकाळी चित्र काढायचं चाललेलं भावाचंच आणि मॅडम पाहत बसलेत सगळं. तुम्हाला मी दाखवते पूर्ण झाल्यानंतर. उद्या हे स्वतःचं भावाचंच चित्र काढायला लागलं आहे, मुलगी म्हणजे. आणि सगळं निर्माल्य वगैरे होतं ते मी खणीमध्ये टाकून आले सकाळी जाऊन. आणि मला आज मुलगीनं सगळे रांगोळी वगैरे सगळं काढून, आज मी पूजा करत असल्यामुळं मुलगीला म्हटलं तू रांगोळी वगैरे काढ. रांगोळी तिनंच काढली. आणि मला रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर आज दुपारीच मुलगी गेली. एक्झाम सुरू होत्या, आता एक्झाम संपल्या, त्यामुळे आता तिला परत जायचं होतं. ती राहायला माझ्यापासून लांबच आहे. तिचं कॉलेज पूर्ण झालं. आणि मी पूर्वी जिथं राहायला होते तिथं म्हणजे 2च रूममध्ये मी राहायला होते. आणि तिथंसुद्धा मी पारायण वगैरे करायचे. पण स्वामींची इच्छा काहीतरी असते ना. 9 वर्ष मी एका ठिकाणी राहत होते, भाड्याच्याच घरात. आणि ते खूप साधं सिंपल घर होतं, 2च रूम होत्या. पण माझ्या खूप आठवणी आहेत तिथं. माझं म्हणजे मला खूप रडायला येत होतं ते घर सोडताना. मुलं पण खूप खुश असायची. कारण आम्ही 6वीला असल्यापासून मुलं तिथं आता चांगलं ती LLBच्या 2ऱ्या-3ऱ्या वर्षात येईपर्यंत होतं. पण स्वामींच्या इच्छेनंच मी ह्या घरात आले आता राहायला. आणि हे खूप मोठं घर आम्ही म्हणजे तेवढे ऐपत स्वामींनी दिले आम्हाला काहीतरी करण्याची, त्यामुळे आम्ही ह्या घरामध्ये राहायला आलो. आणि स्वामींचीच इच्छा. आणि ह्या घराचा मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवते कसा आहे ते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.